म्हणजे उपस्थित लोकसंख्या कोळी समाजाची आणि त्याच्यामुळे समाजाचे नवचैतन्य आलं, त्याबद्दल मी समाज बांधवांना सर्वांना धन्यवाद देतो. कोळी समाज विकास मंच म्हणजे खरं म्हणजे त्याची स्थापना करणारे आमचे सहकारी प्रकाश भाऊ, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मामाजी डॉक्टर हेमकृष्ण काकते, या कार्यक्रमात उपस्थित असलेले आमचे लहान बंधू बाळाभाऊ, ओमराज पाटील, पर्वते साहेब, सदानंद दुधाकरजी, त्यांना प्रमोद पाटील, मंचावर बसलेले सर्व सहकारी आणि खरं म्हणजे ज्यांनी कार्यक्रमात रंगत आणली असे सर्व जनता जनार्दन. आता कोळी समाजाची घर म्हणजे कुत्रा राहते ना आपला, त्याला किती मारा, घरच्या कुत्र्याला किती मारला तर तो रात्री मालकाच्या दरवाजात. तशी या समाजाची घर झाली. मी जेव्हा पक्ष सोडलो, आता पक्ष कशासाठी सोडलो, आमच्या आरमोरी विधानसभेत एकूण 15 सीट आहे, त्याच्यातली एक सीट म्हणजे धानोरा तालुक्यात असल्यामुळे आम्ही तिकडे लक्ष देत नाही. पण 14 सीट जिल्हा परिषदच्या आमच्या विधानसभेत, 4 आम्ही शावकार जो काँग्रेसमधून आला त्याच्या निमती देऊन दिल्या ना 10 मी स्वतः वाटले. माझी तिकीट कापायला वाटणारा मी, माझी तिकीट कापायला हा निवडून नाहीये म्हणून नवीन जे काँग्रेसमधून महाभाग आले ते गेले. साहेब हा एवढा सगळं कोळी तर 500 आहेत, आता 500 कोळी असलं तर 250 मत देतच नाही, कारण गोष्ट फिक्सच आहे. मी काँग्रेसचा तर ते भाजपचं, ना मी भाजपचा तर ते काँग्रेसचं. त्याच्यामुळे 10 सीटा वाटलो. पण कोटेकरजीनं म्हणला तर तुमच्या 51 सीटा येणार आहेत का, या घराण्याचा त्याग आहे, आपल्याला पडत तरी त्यांना सीट नाही. मग हा उभा झालो. तर मी उभा राहणार नव्हतो. ओमराज पाटील त्यांच्या काँग्रेसमधून आलेल्या शावकारांना का म्हटलं, नाना पाटील एवढ्या लंब्या लंब्या गोष्टी सांगते, त्यांना एक वेळ तरी निवडून येईल. चला झाला म्हटलं हे ट्रायल भाऊ. मग निवडणूक लागली, आमच्या विरोधात भाजपचेच लोक येतील, काँग्रेसवाले काँग्रेसकडून हिंडले, म्हणजे आमच्या विरोधात पक्षातले काही लोकांना चढवून पैसे देऊन भाजप आता कशी झाली ते सांगतो. भाजप डॉक्टर मामाजी तुमच्या काळातली भाजप नाही राहिली, ते अटल बिहारी अडवाणीची होती, ते गोपीनाथ मुंडे प्रमुख महाजनची होती. आताची भाजप कॉर्पोरेट, आता प्रकाश भाऊ अध्यक्ष होता, त्यांना अनुभव घेतला नाही. रचनाबाईच्या विरोधात कोण तर नंदालाल, विजयाबाईच्या विरोधात कोण तर रचनाबाई, देशमुखताईच्या विरोधात कोण तर परशुरामकर बाई. लावास आले झगडे, ओढ्या येथे नगराध्यक्षाला देवश्रीताई, मग अशोक भाऊची पत्नी, तिसरी राष्ट्रवादीला कमी होती ना ते, म्हणजे कोळी लढा, म्हणजे ते मराठ्याचा इतिहास आहे ना. शिवाजी महाराजांच्या विरोधात मुघल कबीर लढले, एवढे मराठे लढले. राणा प्रतापच्या विरोधात राजपूत जास्त लढले. आपली पोरगी त्या अकबराला देऊन गेलो, हा असाच आपला सभा. त्याच्यामुळे आपण मग निवडणूक झाली, 1058 मतांनी निवडून गेला. मग सभापती झालो. सभापतीच्या वेळी माझे परम मित्र, माझे मेवणे रणे खुने यांनी खूप मोठा झगडा केला का दादा संगीतकार सभापती नाही झालं तर आम्ही सर्व पक्ष सोडून दिले, घालून सभापती. मग अध्यक्षपदाच्या वेळी तुम खर्चा करो, मग आता
पाहिले अनुभव आहेत ना, देशमुख पाहिले अनुभव आहे. अध्यक्ष बनणे किंवा विधान परिषदेचा सदस्य बनणे म्हणजे पहिले माल आहे का? मग काँग्रेसचे 5 लोक विकत घेतले, सर्व झाला ना वेळेवर त्याच काँग्रेसमधून आलेल्या माणसांना फुटी टाकली. मी सभापती नाही झालो, पण पक्षाची बैमानी केली नाही, नंतर म्हणजे अध्यक्ष नाही झालो, पण पक्षाचा राजीनामा दिला, जिल्हा परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. आता काही राहत नाही म्हटला. मग आमचे मित्र होते काही राष्ट्रवादी तिकडे तिकडे, त्यांच्यासोबत गेलो. कधी कोणतं दिवं लावलो सांगा ना. म्हणजे आपल्याला वाटते भाजप खराब तर काँग्रेसमध्ये कोणतं दिवं लावलं, काँग्रेस खराब तर राष्ट्रवादी कोणतं. आता काही लोक नवीन शिंदे येते, त्याच्यामुळे कोणी दिवं नाही लागत. तुम्ही जिथे आहात येथेच राहा, सुखी राहा. बाकी आपला रात्रीचा माणूस जर पाहत असेल तर जसं रात्रीतून मग ते एक होतेच ना, होतेच का नाही एक, त्यांच्यासारखा रात्रीतून येत. त्यांच्या एकीनं त्याला तिकीट भेटते, कोणी त्यांना तिकीट देत नाही. त्यांच्यात खूप एकी आहे. आता माझ्या घरची कथा सांगतो. कृष्णा गजबेला पाडवसाठी हिंडलो, मग माझा चॅलेंज होता, तुला पाडून दाखवेल म्हणून. पिंटू संगीचे फोन आहेत, भाजपच्या मोठमोठ्या नेत्याचे फोन आहेत, आमच्या राष्ट्रवादीचे मोठे मोठे फोन आहेत. मी राष्ट्रवादीचा राजीनामा फेकून दिला. माझी प्रतिज्ञा होती का या आरमोरी विधानसभेत जोपर्यंत इंदुबाई नागाडेच्या घराचा जो माणूस पाय नाही लागत तोपर्यंत कोणीच निवडत नाही. आणि भगवंताचा आशीर्वाद आहे, 1985 पासून आपण ज्याचा प्रचार केला म्हणजे माझ्या घराना तो आमचा बनला. कधी असा नाही झाला 1985 पासून की आरमोरी विधानसभेत इंदुबाईच्या घरानं ज्याचा प्रचार केला तो पडला. लोकसभेला पडला पण विधानसभेत पडला नाही. आम्ही पाडला त्यांना, आम्हावरही खूप प्रेशर आला. ज्यावेळी मी मग आता आमची बहीण बसली आहे तेजुकला, तर माझ्या भावाच्या मुलांना माझं पडलेला तो भावाना माझ्या दुसऱ्या भावाच्या पोरांना म्हणजे काँग्रेसला मत दिला, तर त्या बहिणीनं आपल्या एकूण त्या पोराशी बोलला की तिरे पार्टीचा स्पिरिट का दिला. मी जसा राजीनामा दिलो दुसऱ्या दिवशी नागपूरहून आलो ना, पक्षाचा जिल्हा उपाध्यक्ष, त्या पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षाला काही व्हॅल्यू आहे? मी प्रदेशाचा उपाध्यक्ष आहे, माझी का व्हॅल्यू आहे? काय व्हॅल्यू नाही आहे. एका ग्रामपंचायत सदस्याची, सरपंचाची, झेडपी मेंबरची जे व्हॅल्यू आहे ते आहे का? कोणी पुत्र नाही का सडग्या क्या महत्वा दे राज्य परिषद सदस्य, कोणी विचारते क्या महत्वा दिला? प्रकाश बाळगुते राज्य परिषद सदस्य. अरे काही वर्ष होतो आम्ही उगतो त्या पदावर, समजल्या? त्याच्यामुळे त्याला अध्यक्ष महत्वाचा, समजल्या का? मग ते त्या आमच्या मामाकडे गेला मामा काही साल गेलं. अरे 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 एवढ्या खराब करते, स्वतःच्या बळावर निदान बँकेत तरी आलं. गावचं सरपंच बनावलं का पक्ष लागते. त्याच्यामुळे ना कोहळेला सांगतो, ज्या पक्षाचं असलं ते पक्ष ना दुसरं म्हणजे सका भाव असेल तरी मत नाही. तर तुम्ही पक्षाचा राहा, पण पहिले आपल्या समाजाचा विचार करा. अरे आपण पाठी लावून कोणाची गुलाम नाही. आताच आमच्या पोरांना सांगितलं का माझ्या संस्थेत 75% कोहळी आहेत. मी एका संस्थेचा अध्यक्ष आहे, माझ्याही संस्थेत 75% कोहळी आहे. त्या विरशी पासून तर तोडच्या ते खोली बोलत ते सातवली ते दुनिया घरचे मग रचनाबाई चिठ्ठी पाठवली तर विजयाबाई चिठ्ठी पाठवते याचा फोन कर. त्याच्यामुळे
आपल्या माणसाला घ्या. शेती ओबीसी घ्यायचं आहे, ओपन घ्यायचं आहे, तर ते आपलं तर तेही आता या गव्हर्नमेंटनं 2012 पासून बंद. या महाराष्ट्रात अल्पसंख्याक कोण? सिंधी. अरे आम्ही अल्पसंख्याक कोणाला म्हणतो? मुसलमान आहे. शिकायचं ख्रिश्चन आहे. हे सिंधी, मारवाडी, गुजराती कधीपासून अल्पसंख्याक झालं? त्याच्या शाळेला, त्याच्या कॉलेजला परमिशन ना. आमच्या म्हणजे हिंदू असणे ना, कोळी असणे ना, कुणबी असणे, हे त्याचा पाप झाला. त्याच्यामुळे बोलाची कडी, बोलाचा भाग तुम्ही या पक्षासाठी. आता याच्या ग्रुपवर मी आलो, माय बापाला शिवा दिला तर दुःख नाही. ऐका हा शब्द माझा, याच्या मायबापाला शिवा द्या ना, ते यायला दुःख नाही. एवढा दुःख मोदीनं राहुल गांधीला शिवा दिला. जसं यायची घरची चुलच तो चालवली. का झगडते त्या वाटतं माझ्या भावा, शरम लागते. त्याचाच तर भावते. या भाडा काशीवादची तिकीट काऊन पडली? 5 कोटी अंदरुनी मारावलं गेलं होतं. या प्रकाश पाटकुतीची तिकीट यावेळी काऊन पडली? अंदरुनी. म्हणजे उभ्याला हिम्मत कोण करते? नाना पाटील. चलो छोड़ दिया झेडपी, चलो रे आगे बढ़ो. ते झेडपी काय? रोमराज पाटील हे राहू द्या, पाहिजे अध्यक्ष बनवला होता. तर या पक्षाना पहिले 3 आमदार, मग 3 आमदाराच्या 3 सभापतीवर आणला. सभापती कोण? रंजनाबाई एक उपाध्यक्ष, तिकडे कल्पना बोरकर एक उपाध्यक्ष, नाना पाटील नाकडे एक. आता पंचायत समितीचा सभापती सुद्धा यायचा नाही. जिल्हा परिषदेचा सभापती सोडा, पंचायत समितीचा सभापती सुद्धा यायचा नाही. इतकी खराब हालत पोळ्याची. अरे शरम लागते. गावाचा पाटील, गावाचा राजकारण 2 घराचा असेल तर आपल्या भोवती फिरवणारा समाज आज इतका लाचार होऊन गेलाय, शरम वाटते. त्याच्यामुळे आता प्रकाश भाऊ, कोणी येऊ नको येऊ, याची भाषा डोक्यावर पडली. मी तुमच्या सोबत आहे. पोळ्यासाठी काहीही करावं त्या. त्याच्यामुळे या संघर्ष मंचात माझा जाहीर पाठिंबा आहे. आणि कोळ्याची एक एवढा संदेश देतो. जय कोळी पाटील.